रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावर पडदा. रायगडच्या रणांगणात अजितदादांची एंट्री. दादांची मध्यस्थी, गोगावले तटकरेंमध्ये तह. रायगडमध्ये महायुतीतील 2 मंत्र्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पण आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जातीये. नुकतंच अजित पवार, उदय सामंत आणि गोगावले यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिक तीव्र होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. कोणतंही वक्तव्य, कृती किंवा सोशल मीडियावरील आरोप यामुळे वातावरण अधिक बिघडू नये अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीनंतर अजित पवारांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली. रायगडमधील राजकीय संघर्षामुळे महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो याची जाणीव ठेवून सर्वांनी खबरदारीनं वागावं असा सल्ला अजित पवारांनी अदिती तटकरेंना दिल्याचं बोललं जातंय. अजित पवारांच्या या भूमिकेवर शिवसेना मंत्री भरत गोगावले काय म्हणाले तेही पहा. दादाने जर विचार करत असतील तर चांगली बाब आहे. आम्हाला काय हौस नाही वाद करत हे करायचं, परंतु दादाने त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी, त्यांनाही सांगावं. चुकीचं आणि खोटं नाटं जे काय व्हिडिओ दाखवण्याचं काम किंवा हे जे काय चाललेलं आहे हे पण कुठंतरी आता आम्हाला शोधणं गरजेचं वाटतंय. दादाकडनं 1 पाऊल पुढं जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढं असतील हे तुम्हाला आम्ही सांगतो. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना अपेक्षित असताना अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्षांमध्येच स्पर्धा निर्माण झालीय. रायगडमध्ये तर हा संघर्ष अधिकच टोकाला गेलाय. अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यास शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा विरोध आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये कॅशबॉम्बमुळे रायगडमधील शिवसेनेचे दोन्ही आमदार चर्चेत होते. अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवींवर कॅशबॉम्ब टाकला. त्यानंतर शेकाप नेते चित्रलेखा पाटील यांनी महेंद्र दळवीवर टार्गेट करत असताना भरत गोगावले यांना देखील लक्ष्य केलं होतं. या दोन्ही प्रकरणी सुनील तटकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता थेट अजित पवारांनीच स्पष्ट संदेश दिल्यानंतर रायगडातील शिवसेना राष्ट्रवादीमधील वाद संपण्याची चिन्ह आहेत. पण अजित पवारांची शिष्टाई कामी येणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.